खुशखबर खुशखबर खुशखबर। दुकान, शॉप, ऑफिस, घर परिसर, शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा प्रणाली, तेही माफक दरात आणि 2 वर्ष मेंटेनन्स सेवेसह, तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली, सर्व नेटवर्क सोल्यूशन, संगणक, लॅपटॉप, LED, टीव्ही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आता संपर्क करा। पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, जाधव संकुल, सातपूर अंबड, लिंक रोड, सातपूर, नाशिक। संपर्क क्रमांक 97 30 00 89 92। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर जिजामाता शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न। आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांच्या उपस्थितीत नवगतांचे स्वागत। नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत जिजामाता शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी येथे आज शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या फरीदा मामी शेख, रामहरी संभेराव, डीमार्ट सुपरवायझर प्राची माडी, मुख्याध्यापक वैभव अहिरे, नितीन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात लेझिम पथकाच्या सादरीकरणासह झाली। त्यानंतर आयुक्त मॅडम यांचे औक्षवण करून बुके देऊन स्वागत करण्यात आले। आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करण्यात आले। पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले आणि नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। आयुक्त मॅडम यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या। उपस्थित पालकांशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या शंका जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता अभियान, ओला सुका कचरा वर्गीकरण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमात 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले। आयुक्त मॅडम यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करून शाळेला भेट देऊन खूप आनंद झाला असे गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश खंडबहाले यांनी केले। प्रास्ताविक पुनाजी मुठे यांनी तर आभार यशवंत जाधव यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश चौरे, रेगजी वसावे, पल्लवी भुसे, सोनिया बोरसे, भारती पवार, सोनाली कुवर, कविता शिरोडे, विद्या भंगाडे, वैशाली पाटील, सुनीता सांगडे, सुनीता राजगुरू, शीतल परदेशी, मेघा पिंगळे, चैताली सोनवणे तसेच सुरक्षा रक्षक योगेश निकम व विपुल भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाने उपस्थित सर्वांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक ऊर्जा निर्माण केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सातपूर, नाशिक। एवढा आनंद दिवस झाला, तुमचं नाव वाचल्यानंतरच आम्हाला आनंद वाटला की आमच्या काम बघण्यासाठी आदरणीय मॅडम आपल्या शाळेमध्ये येत आहेत। ही बरोबर महापालिका शिक्षण विभागातील शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आनंदाची गोष्ट आहे की महापालिकेचे कमिशनर आता शाळांवरती येऊन शाळांच्या सगळ्या गोष्टींवरती माहिती घेत आहेत। खरोखर मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन की या ठिकाणी शाळेच्या लोकांना सगळ्यांना विनंती लाडके सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सगळ्यांच्या शाळेचे पहिले दिवस आता या वर्षी स्वागत आहे आणि मला पण इथे येऊन तुमची भेट घालण्याची ही संधी मिळाली तर मला पण खूप आनंद वाटतो। सगळ्यांचे खूप सुंदर सुंदर स्माइलिंग फेसेस बघून असा एकदम वाटतं की ठीक आहे, आता आपण पण काहीतरी शाळेमध्ये येऊन बघू, करू, बाळासोबत बसू, त्यांच्याशी बोलू। आणि माझा सर्वांसाठी हाच एक आज मेसेज राहील की तुम्ही लोकांसाठी जे आम्ही सगळे सुविधा पुरवतोय त्यापेक्षा जास्त जे सुविधा आणि जे तुमच्यासाठी जे मेहनत घेत आहे ते तुमचे टीचर्स आहेत। त्या टीचर्सचा मान ठेवून तुम्ही चांगलं शिक्षण घ्या आणि आपल्या शिक्षणात काही कमी नाही, म्हणजे काही हे नाही झालं पाहिजे, काही कमी नाही पडली पाहिजे, तर त्यासाठी तुमचे प्रिन्सिपल, टीचर्स खूप मेहनत घेणार। तुम्ही पण तशी मेहनत घ्या आणि खूप चांगले प्रकारे आपले जे काही ॲक्टिव्हिटीज इथे आहेत, तिथे कम्प्युटर लॅब आहे, वाचनालय आहे, संगणक जे लॅब आहे ते आहे, बाकीचे फॅसिलिटीज आहेत, तर त्याचा पूर्ण वापर करायचा आहे आपल्याला आणि शिकायचे आहे। स्वतः पण शिका आणि दुसरा एक आपला जे स्वच्छताचं जे हे असते की आपल्या घर पण स्वच्छ ठेवा, शाळा पण आपण स्वच्छ ठेवू, बाहेर कुठे कचरा नाही टाकायचे। हा एक मेसेज जे आहे तुमचे घरात जे सगळे तुमचे आई वडील आहे, आई आजोबा आहे,
त्यांच्यासाठी पण हा एक मेसेज तुम्ही जरा त्यांच्यापर्यंत पोहोचवून घ्या की आपला जे कचरा आहे आपल्याला ते व्यवस्थित आपल्या डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे, बाहेर रोडवर नाही टाकला पाहिजे, इकडे तिकडे नाही, कुठेच नाही टाकला पाहिजे. घंटा गाडी जे येते त्याला कचरा दिला पाहिजे. तर हा एक मेसेज तुम्ही तुम्ही जे तुमचे जे घरी जे एवढे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इथून घेऊन जा. आणि शिक्षकांना पण माझी हीच एक विनंती राहील की तुम्ही पण हे स्वच्छताबाबत आपल्याला अजून खूप शिकवण्याची गरज आहे. आपल्या जी बेसिक हायजीन असते त्याबाबत, तर त्याच्यावर पण तुम्ही भर द्या. आणि ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स. तुम्ही खूप 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 तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस